पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे आमेन. शुभवर्तमान 15वा अध्याय घ्या. 12 मध्ये काय लिहिले वाचा. मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. कशी प्रीती करायला पाहिजे? सिस्टरांच्या मागे उजवा हात वर करून सिस्टरांच्या मागे बोला. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. क्रूसावरचा येशू क्रूसावरून काय केलं? प्रीती केली. प्रीतीचा प्रकार आहे सेवा. हालेलुया. संत मदर तेरेसा प्रवास करत आहे तेव्हा प्रवासाच्या वेळी तिला रस्त्यावर दिसले कुष्ठरोगी, कुपोषण झालेले लहान मुलं. आई वडील मुलांच्या विषयी खूप दुःखी आहे. ती परिस्थिती भयानक वातावरण दिसले. सिस्टर हात असे ठेवून मला काही फरक पडत नाही, मी शिक्षिका आहे, लोरेटो कॉन्व्हेंट स्कूल मध्ये मला क्लास देता येते, रिटायर व्हायला अजून थोडेच वर्ष आहे, असे वर बोलत असे बसू शकत होते. जेव्हा सिस्टर प्रवासामध्ये डावीकडे उजवीकडे बघितलं, सिस्टरनी स्वतःला बोलले, त्या कॉन्व्हेंट मध्ये त्या पलंगावर मी झोपणे काही अर्थ नाही. त्या कॉन्व्हेंट मध्ये ताकदवाला भिंत आहे, मी आतमध्ये सुरक्षित आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, ते बसू शकतो. प्रियानो, मी काही काळ संत मदर तेरेसाने काही केलेले त्या ठिकाणी होतो. धन्यवाद येशू. प्रियानो, मदर तेरेसा स्वतःच्या कॉन्व्हेंट सोडून दुसऱ्या एका सिस्टर लोकांच्या कॉन्व्हेंट मध्ये जाऊन त्यांच्या बरोबर थांबली. सिस्टरांच्याकडे होते ते प्रॉपर्टी म्हणजे एक बादली आणि मग होता. एक बादली आणि एक मग. सगळे सिक्युरिटी सगळे सोडून टाकून, कॉन्व्हेंट सोडून, कॉन्ग्रिगेशन सोडून सिस्टरने बाहेर पडले. ज्यांची सेवा करायला बाहेर पडले त्यांच्यापेक्षा जबरदस्त नम्र होऊन, ज्यांची सेवा करताय त्या परमेश्वराजवळ पहाटे उठून बसून त्यांची आराधना करत स्वतःची तयारी घेतली. मार्क 10:43. सर्व लोक उभे राहून देवाकडे या वचनांचा शक्ती, या वचनाचा सामर्थ्य येशू मला पाहिजे म्हणून ज्यांना धाडस आहे येशूकडे मागू शकता आहे. येशू या वचन ही जी आज्ञा आहे ते मला माझ्या पाळायची इच्छा आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, सिस्टरांच्या मागे परत एकदा आपण दोन्ही हात वर करत नम्र होऊन देवाकडे या वचन बोलूया. परंतु तुमची गोष्ट तशी नाही, तर जो तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. लोक आजारी बुकवर बसायचे. हालेलुया. धन्यवाद येशू. परंतु तुमच्यामध्ये तसं नसावा. तुमच्यामध्ये कोणाला पुढारी बनायची इच्छा असेल तर, मोठा बनायची इच्छा असेल तर तुम्हाला वाकावं लागणार, तुम्हाला अपमान सहन करावा लागणार, तुम्हाला चोटा व्हावा लागणार.
समोरचा माणूस लात मारत आहे तेव्हा लात खाताना लात मारत आहे त्याला सॉरी बोलावं लागणार. हालेलुया. महात्मा गांधीने देवाच्या वचनाचा अभ्यास करताना त्यांना कळालं, महात्मा गांधीला कळालं की जो लात मारतो त्याची सेवा करणे माझा हक्क आहे. तुम्हाला माहिती असेल. हालेलुया. ज्या साहेबांनी त्यांना लात मारली त्या साहेबांच्याकडे त्यांनी एक जोडी बूट नवीन विकत घेऊन त्यांच्या हातात त्यांना पायामध्ये घालायला दिले. महात्मा गांधीच्या पुढच्या दातवर काही पडले होते. Praise the Lord. Hallelujah. जेव्हा साहेबांच्या जवळ नवीन बूट आला, साहेबांनी विचारलं त्यांना, अरे माझ्या पायाला बरोबर फिटिंग होत आहे, तुला कसं आहे कळलं माझा नंबर किती आहे म्हणून? हालेलुया. तेव्हा सांगितलं, महात्मा गांधीने त्यांना बोलले, तुम्ही त्या दिवशी बूट उचलला होता मारायला तेव्हा मी नंबर पाहिले होते. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. देवाचे वचन वाचण्यात अर्थ नाही, देवाचे वचन जगण्यासाठी वाचायला पाहिजे. ज्यांना या वचन वाचन जगायची इच्छा आहे त्यांना परमेश्वर तुम्ही रिट्रीट करून घरी पोहोचेपर्यंत शेकडो संधी देणार सेवा करण्यासाठी. तुमचं जीवन बदलणार. दुष्ट आत्मा तुमचे जीवन तुमचे घरदार सोडून पळून जाणार. तुम्ही या वचन पाळायला शिकायचे. येशूने जिंकलेले वचन आहे. स्वर्ग सोडून खाली उतरून आला तर तो येशू आपल्याला सांगत आहे, तू जर माझ्यावर प्रेम करताय म्हणून बोलत असेल तर तुला माझ्या वचनामध्ये राहायला लागणार. हात जोडून येशूकडे बघा. येशूने आपण या वचन वाचायच्या अगोदर येशूने संदेश दिला. या वचनाचा प्रार्थना चालू असताना येशू तुझ्यामध्ये काय काय करणार. प्रियानो, सिस्टरांच्या मागे हे वचन वाचत असताना तुमच्यामध्ये काही लोकांच्या शरीरामधून काय काय निघून गेले, काय काय पडले, काही लोकांना अगदी हलका झालेला अनुभव आला. हालेलुया. काही लोकांच्या शरीरातून काय काय गेले. हालेलुया. अनेकांना प्रभूने ते अनुभवच दिले. विश्वासाने स्वीकार करायला. या आशीर्वाद मला आहे, माझ्यासाठी आहे, माझा आशीर्वाद आहे. ते आशीर्वाद मी गमावणार नाही. हालेलुया. तुम्हाला मिसाच्या वेळी मी तुम्हाला बोललो, केरळचे एक फादर आहेत. हालेलुया. केरळचे एक फादर, त्या फादरांचं नाव झेवियर म्हणून आहे. हालेलुया. फादरांना एक कॅरिस्मॅटिक आणि प्रार्थना हे हालेलुया यांच्या काही पाठवत नव्हता. एक कॅरिस्मॅटिक प्रार्थनामध्ये एका फादरने बोललं की आजच्या प्रार्थनामध्ये आलेल्या कोणतरी एका फादरांना रोग बरे करण्याचं दान परमेश्वर देत आहे. तेव्हा बिलकुल पटत नाही, आवडत नाही अशा हे जे फादर आहे त्या फादरनी सरळ गुडघे टेकले आणि रडायला चालू केले. येशूला सांगितलं ते कोणी पण नसावं तर मीच असायला पाहिजे. तो जो फादर आहे तो जे फादर आहे तो दुसरा कोणी नको, मीच असायला पाहिजे. हालेलुया. गुडघे टेकल्याने देवाकडे मागितलं. हालेलुया. प्रियानो, या फादरांचा एक रिट्रीट सेंटर होता
त्या रिट्रीट सेंटरमध्ये फादरनी सांगितलं की फादर भरपूर गुडघे टेकून खूप उपवास वर करून भरपूर प्रार्थना केलं तर 7 लोक 8 लोक रिट्रीट मध्ये येत होते. Praise the Lord. Hallelujah. त्यानंतर फादर पवित्र आत्म्याने भागले. आता फादरांच्याकडे फर्स्ट फ्रायडे प्रेयर साठी 1.5 लाख 1.5-2 लाख लोक येतात. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फादर जाणता आहे एक मोठा जंगलामध्ये हत्ती आणि बाकी जनावरं फिरणारा एका जंगलामध्ये आहे. त्या जंगलामध्ये 1.5 लाख पर्यंत लोक प्रार्थनामध्ये तिकडे येऊन जमत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हात जोडून साखरमंदात येशूकडे बघा. येशूला सांगा, येशू मला तुझी सेवा करायची आहे, मला तुझ्या राज्यामध्ये राहायचं आहे. जगाच्या राज्यामध्ये मी भरपूर जगलो, दारू पिऊन बघितलं, बाकी अनेक गोष्टी मी पाहिलो, अनेक गोष्टीचा मी चाव घेतलेला आहे. आता मला येशू जग नको, दुनियातील गोष्ट नको, मला येशू तू पाहिजे. मला उरलेल्या आयुष्यामध्ये तुझी सेवा करायची आहे. माझा मरण मला आनंदाचा क्षण म्हणून पाऊलाप्रमाणे आनंदाने मला तुझ्याकडे धाव द्यायचं आहे. माझ्या मरणाच्या वेळी स्वर्ग जे आनंदी व्हायला पाहिजे, त्या आनंद मला आता पाहिजे. येशू मला तुझी सेवा करायची आहे, तुझ्या राज्यामध्ये मला जगायचं आहे. येशू मला नम्र सेवा करायचं दान दे. अनेकांच्या मध्ये असलेल्या अहंकाराचं बंधन येशू आता तोडून टाकत आहे. काही लोकांच्या मानेचा त्रास, काही लोकांच्या छातीमध्ये काहीतरी आवरल्यासारखा होत आहे, ते त्रास येशूने दूर केलेला आहे. कोणतरी एका व्यक्तीला सक्का भावाबरोबर समेट होत नाही, येशू आता समेट करण्याचा दान देत आहे. कोणाच्या तरी नाकामध्ये असलेल्या एक आजारपणा येशूने आता दूर करून ते नाकाता बरोबर आशीर्वाद करून दिलेला आहे. हालेलुया. कुटुंबामध्ये काय करू याचा कल्पना नाही, असा एक बंधू खूप गोंधळून गेलेला आहे. पवित्र आत्मा त्या व्यक्तीला सांगत आहे, तू चिंता नको करू, मी तुझ्या पुढे जाईन, मी तुझ्यासाठी मार्ग तयार करून ठेवला. हालेलुया. पायाच्या गुडघ्याच्या पुढच्या आणि मागच्या भागामध्ये दुखणे त्रास असलेल्या काही लोकांना प्रभू आता बरे करत आहे. हालेलुया. डोळ्यातून पाणी वाहत आहे असे कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. घर कसे बांधायचं याचा कल्पना नसलेली कोणाला तरी आता डोक्यामध्ये जी कल्पना आली आहे, ते देवाने तुम्हाला दिलेली कल्पना आहे. तुम्ही त्याप्रमाणे तुमचं घर बांधू शकता. आता तुम्ही गुडघे टेकून प्रभूचा आशीर्वाद घेऊ शकता. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद दे.